मंडळी, पुन्हा एकदा आपल्या कोकणावरून यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष तुमचं स्वागत आहे. आणि रविवारचा दिवस उजडलेला आहे आणि आपल्या ओल मैदानला आपले मॅचेस आहेत. काळंबादेवी चषक 2024-25 असे टुर्नामेंट आहेत आपल्या. तर ते आपण चालू आहे थेट तिकडे चर्चगेटला ओल मैदानला. खूप दिवसानंतर मी चाललेलो आहे, म्हणजे जवळजवळ आता 1 वर्षानंतर चाललेलं आहे. ही ऑक्टोबरमध्ये आपले मॅचेस चालू झालेले आहेत. उद्घाटन झालेला ऑक्टोबरला. तर आता आपली ही दुसरीच मॅच असणार आहे. दुसरी टुर्नामेंट असेल. तर आम्ही ते हे नियोजन केलेलं आहे ह्या चषकचं 2024 काळंबादेवी चषक. तर थेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे कशाप्रकारे आपल्या मॅचेस होणार आहे. तिकडे 32 संघ असणार आहे. अंतिम विजेता कोण संघ ठरेल ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार. आता पहिला असणार उद्घाटन समारंभ, ते कशाप्रकारे पार पडतं आहे. आणि दुपारी असेल जेवणाचं कार्यक्रम असणार. त्याच्यानंतर जिंकल्यानंतर बक्षीस समारंभ असणार. तर आपण थेट व्हिडिओमध्ये राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर आपण चर्चगेटच्या दिशेने निघालेलो आहेत आणि बरेचसे खेळाडू असणार आहेत आपले, म्हणजे यंग जनरेशन खेळाडू असणार आहेत. खूप चांगल्या प्रकारे खेळतात. आता मला तर खूप वर्षे झाली, म्हणजे जवळजवळ खूप वर्षे झाली खेळतो मी. तर आता यंग जनरेशनला चान्स दिली पाहिजे आपण खेळण्यासाठी. तर ते चांगल्या प्रकारे कामगिरी करतात आणि त्यांचं जेणेकरून 11मध्ये नंबर लागेल ते, कारण यंग असतात त्याच्यामुळे चांगलं त्यांचा जोश असतो, जोशमध्ये खेळत असतात. तर चला तर आपण व्हिडिओमध्ये राहा. चर्चगेट गाडी पकडलेली आहे आणि गाडीमध्ये खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. संडे बोलला तर खूप ट्रेनला गर्दी असते आणि खेळाडू पण पाहू शकता खूप गर्दी आहे. चर्चगेटला उतरलेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही खेळाडूंची गर्दी बघा किती आहे. सर्व खेळाडू उतरलेले आहेत आणि आता ओल मैदानच्या दिशेने चाललेले आहेत सर्व. पाहू शकता तर इथून आपल्याला सभेतून जायचं आहे बाहेर ओल मैदानच्या दिशेने. बॅट वगैरे घेऊन सर्व खेळाडू. संडे रविवार बोलला तर खूप गर्दी असते खेळाडूंची चर्चगेट स्टेशनला. सकाळ उठल्या कधी म्हणजे दिवस उजळतो आहे रविवारचा असं वाटतं खेळाडूंना. नाश्ता वगैरे करतात खेळाडू. आपण ओल मैदानला पोचलेलो आहेत आणि आपला मेन डोअरला जाणार आहेत. तिथून एंट्री आहे, तिकडून आतमध्ये जाणार मैदानमध्ये. तर मुलांची गर्दी पाहू शकता आणि सकाळचं धुकं पडलेलं आहे. वातावरण थंडी आहे खूप आणि मैदानला म्हणजे दव वगैरे पडलेला आहे जास्त. आणि सकाळची ज्या म्हणजे टीमची बॅटिंग येणार त्यांचा स्कोअर थोडंसं कमी होणार शक्यता आहे, कारण बॉल बॅटला कनेक्ट लगेच होणार नाही, कारण स्लोली बॉल येणार. पिच थोडीशी ओली असल्यामुळे. तर आपण जाऊ थेट मैदानामध्ये. जसं जसं पिच कडक होणार ऊन पडल्यानंतर तसं जसं स्कोअर जास्त होत जाईल, स्कोअर धावसंख्या जास्त होईल. तर बघूया कशा प्रकारे वातावरण आहे. आता जशी मॅच लवकर चालू केली तर आपल्याला समजेलच. मुलं खूप सारी लेट येतात त्याच्यामुळं आपल्याला सामने लेट होतात. पाहू शकता किती प्रमाणात गर्दी आहे आणि बघा धुकं बघा किती आहे. आणि सूर्यदेवाचं आगमन पण झालेलं आहे तिथे. आणि आपण बघूया कुठल्या साईडला आपली काळंबादेवी चषक कुठल्या साईडला चालू आहे, ते कुठला तंबू आहे. कारण इथे बरेचसे टुर्नामेंट असतात. खूप मुलं म्हणजे विरार ते चर्चगेटपर्यंत मुलं आहेत ना, ती सर्व ओल मैदानला येत असतात. विरारला पण काही मैदानं आहेत, पण जास्त करून गर्दी ही आपल्याला ओलला दिसते. कारण आझाद मैदानला जे मेट्रो कंडिशनमध्ये गेलेलं आहे सर्व मैदान पूर्ण, त्याच्यामुळे थोडीशी जागा आझाद मैदानची कमी झालेली आहे. आणि
बहुसंख्य गर्दी ही आपल्याला पोलला बघायला येते। हे बहुतेक आपलं तंबू इथे लागलेला आहे। पाहू शकता श्री काळंबा देवी चषक हे आमच्या गावचे काळंबा देवीच्या टीमचं नाव आहे आणि इथे तातडकन संघाचं नियोजन आहे टुर्नामेंटचं। ते सर्व खेळाडू आलेले आहेत काळंबा देवी क्रिकेट संघाचे आणि आता थोड्याच वेळात आपलं उद्घाटन समारंभ होणार आहे। वगैरे सर्व खेळाडू आलेले आहेत तिथे आणि थोड्याच वेळात आता उद्घाटन समारंभ चालू होणार आहे। सर्व लहान मोठे खेळाडू सर्व आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत सर्वांची। थोड्यात आता उद्घाटन समारंभ चालू होणार आहे आणि आपण पिचवरती जातोय आता सर्व खेळाडू आणि तिथे जाऊन आपल्याला उद्घाटन समारंभ पार पाडायचा आहे। तो कशा प्रकारे उद्घाटन समारंभ उद्घाटन करायचं आहे बघूया। आता पिचवरती आपण चाललो आहे, आपल्याला पिचवरती आपण चाललो आहे, उद्घाटन करायचं आहे आपल्याला। नारळ फोडून आपल्याला उद्घाटन करायचं आहे, बघूया कोण उद्घाटन करतोय। पिचवरती आलेलो आहेत आपण, सर्व उपस्थित खेळाडू सर्व काळंबा देवी क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत तिथे, मान्यवर आहेत। आणि साईडला सर्व धुकं पडलेलं आहे, अजून काय धुकं गेलेलं नाही, सकाळ सकाळचं वातावरण आहे। केंगवल गावचे आपले खेळाडू उत्कृष्ट खेळाडू रोहन लांबे पण आलेले आहेत आणि इथे आपला स्टंपला हार घालून समारंभ चालू होते। चषकांना हार घालतायत, मेडल्स पण आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर पटकवणार त्याच्यासाठी 1 नंबरसाठी गोल्ड मेडल आणि 2nd नंबरसाठी सिल्वर मेडल असणार आहे, असे प्राइज असतात। प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक अशा प्रकारे 4 पारितोषिक असणार आहेत। प्रथम पारितोषिकची ट्रॉफी आहे, तर ती ट्रॉफी संतोष हनुमंत जाधव यांच्याकडून आहे प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिकची मंगेश हनुमंत जाधव यांच्याकडून आहे द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक आहे विष्णू हनुमंत जाधव यांच्याकडून आहे आणि पारितोषिक पाहूया कुणाकडून आहे, विशाल हनुमंत जाधव यांच्याकडून आहे तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक। अशापर्यंत 4 पारितोषिक जे दिलेले आहेत ते एकाच परिवाराकडून दिलेले आहेत, संतोष हनुमंत जाधव, मंगेश हनुमंत जाधव आणि विष्णू हनुमंत जाधव आणि विशाल हनुमंत जाधव यांच्याकडून या परिवाराकडून हे 4ही पारितोषिक काळंबा देवीला दिलेले आहेत, तर त्यांचे मनपूर्वक आभार श्री काळंबा देवी क्रिकेट संघाकडून। तर आता थोड्याच वेळात टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे, आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून पहिला संघ कोण खेळतोय।
देवारे आणि आपलं देवारे ब आणि साखरी टॉच उडवलेला आहे आणि साखरी टॉच विन झालेली आहेत. तर बघूया क्षेत्ररक्षण घेतात की बॅटिंग घेतात बघूया. फिल्डिंग घेतलेली आहे साखरीने. साखरी टॉच विन आणि बॅटिंगसाठी देवारे बघ. चला पहिला सामना आपण थेट व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आकाश मांडवने शॉट मारला होता लेग साईडच्या दिशेने. 1 रन डाऊन काढलेला आहे. सर्वच बॉल लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सर्वच बॉल लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करतात योगेश जाधव. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही होईल. सारण अंतिम टप्प्यापर्यंत मॅच पोहोचलेली आहे. सकाळपासून 32 संघ खेळलेले आहेत आणि आता सेमीफायनलचा जो सामना चालू आहे किल्लेवाडी वर्सेस उंबरसेट असा सामना चालू आहे इथे. आता बघूया या सामन्यामधून जो विजेता ठरेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलचा सामना आता थोडा चालू होईल. बारसू वर्सेस आता बघूया कोण विजेता संघ ठरतोय. किल्लावाडी ठरते की उंबरसेट ठरतंय ते बघूया आपण. आणि पाहू शकता थोडा अंधार झालेला आहे आणि इथे वाजलेले आहेत 6. खूप उशीर होतो. 32 संघ खेळवायचे म्हणजे खूप टाईम पण होतो. सर्व मॅनेजमेंट करायला पण उशीर लागतो. कारण 3 ओव्हरच्या मॅच पहिल्या राऊंडच्या खेळवल्या जातात. नंतर दुसऱ्या राऊंडच्या 2 ओव्हरच्या आणि शेवटची जी फायनल मॅच असते ती 1 ओव्हरची होते. अशा प्रकारे टुर्नामेंटचं नियोजन असतो. 6 रन पाहिजे. अशा प्रकारे शॉट मारलेला आहे. पंकजाने शॉट चांगल्या प्रकारे शॉट मारलेला आहे. पाहूया आता किती धावा लागल्यात फडकावरती बघूया. अशा प्रकारे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा शॉट जो पंकज यांनी मारला तो विजेता ठरला. शॉट खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली. खूप निराशा दाखवलेली खेळाडूंनी आणि त्याच्यामध्ये चांगला प्रवेश केला फायनलमध्ये आणि अशा प्रकारे जिंकलेले आहेत आपल्या किल्लावाडी संघ. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली अंतिम टप्प्यापर्यंत. आता फायनलचा सामना थोडा चालू होणार आहे. सामना तुम्ही पाहू शकता शेवटच्या षटकापर्यंत सामना आला आणि चांगल्या प्रकारे असा फटका मारून आपला विजेता संघ केला. चांगल्या प्रकारे शॉट मारला. सर्वांचा उत्साह वाढलेला आहे. चांगल्या मस्त बॅटिंग केली एकदम शेवटच्या बॉल. उत्साह खेळाडूंचा खूप वाढलेला आहे आणि फायनल पण ते मारू शकतात असा त्यांचा उत्साह आहे इथे. आपल्या जवळचंच गाव आहे किल्लेवाडी. इथे टॉस झालेला आहे. किल्लेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ते बारसू वर्सेस किल्लावाडी असे फायनल सामना खेळवणार आहेत. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात. ऑल द बेस्ट सर्व खेळाडूंना शुभेच्छा. किल्लेवाडी संघाने बॅटिंग घेतलेली आहे. खूप अंधार झाले आहे त्याच्यामुळे बॅटिंग घेतल्यामुळं चांगले फटके मारून स्कोअर उभा करू शकतात. ते इकडे पाहू शकता ही बारसूची टीम आहे आणि शेवटपर्यंत अंतिम टप्प्यामध्ये गेलेली आहे टीम. आता फायनल सामना खेळणार आहे. आता बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात. ते चांगले बॉलर आहेत, बॅट्समन आहेत, खूप चांगल्या प्रकारे खेळतात. बारसू टीम ही पूर्ण आपल्या फिल्डिंगसाठी सज्ज झालेली आहे आणि समोरनं देवा बॉलिंग करत आहे. देवा आणि
बॉल टाकलेला आहे रोशन यांना, पण आणि बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. नवीन बॉल आहे त्याच्यामुळं बॅटवरती आपल्याला येते, बॅटवरती येतो बॉल तेव्हा आपल्याला कळतं की बॉल थोडा एकदम डल नाही आला, म्हणजे पूर्ण बॉल दिसतोय कारण अंधार झाल्यामुळे. अशा प्रकारे ऑफ साईडला मारला आहे रोशनने. किती धावा काढतायत बघूया. अशा प्रकारे आपला एक विकेट गमावलेला आहे किल्लेवाडी संघाने. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका लागलेला आहे त्यांना. अष्टपैलू खेळाडू आहे, खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली गोप्याने. बॉलिंगमध्ये पण चांगला आत्मविश्वास दाखवलेला, बॅटिंगमध्ये करत होता मगापासून, पण आता विकेट गमावलेला. आणि गोप्याची जागा घेण्यासाठी आपले पंकज आलेले आहेत तांबिटकर. बघूया कशा प्रकारे आणि सेमीफायनलची मॅच त्यांनी विन केलेली आहे इथे. बघूया दुसरा चेंडू खूप उंच मारलेला आहे. अशा प्रकारे दुसरा झटका लागलेला आहे. रोशन आऊट झालेला आहे आणि ते देवाने विकेट देवानेच विकेट घेतलेली आहे तिथे. चांगल्या प्रकारे देवाने कामगिरी केलेली आहे इथे. 2 बॉल झालेले आहेत. बारसू ही सकाळपासून मेहनत घेते आहे टीम. तिसरा चेंडू ऑफ साईडला, थोडा दिशा दाखवली त्या चेंडूला. 1 रन. आता बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा निघत आहेत आपल्या किल्लेवाडी संघाच्या. पंकज तांबिटकर बॅटिंगसाठी तयार आहेत. स्ट्राईकवरती आहेत ते. पंकज तांबिटकर स्ट्राईकला आलेले आहेत 1 रन धावून काढून. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतायत. मिडल स्टंपवरून बॉल केलेला आहे. अशा प्रकारे हा डॉट बॉल. खूप उत्कृष्ट बॉलिंग अशा प्रकारे केलेली आहे देवाने. शेवटचा बॉल. अशा प्रकारे पंकज तांबिटकरने शॉट मारा लेग साईडच्या दिशेने, खूप उंच शॉट, पण कॅचच्या स्वरूपात आऊट झालेले आहेत आणि आऊट झालेले आहेत. अशा प्रकारे एकदम खराब परिस्थिती किल्लेवाडी संघाची. एकाच्या एक मागोमाग विकेट गमावलेले आहेत. बॅटच्या वरती लागला बोलले, त्याच्यामुळे उंच कॅच गेल्यामुळे आऊट झालेले आहेत ते. हा स्कोअर खूप कमी झालेला आहे. मया स्कोअर किती आला? स्कोअर 5 रन आणि 6 रनाची विन असणार आहे. खूप स्कोअर कमी आहे. बोलायला गेलं तर टफ स्कोअर पण नाही आहे. बघायला गेलं तर साधारण 10 रन असते तर थोडंसं टफ करू शकतो समोरच्या टीमला, पण 5 रन आहे. जर ओव्हर चांगल्या प्रकारे काढली तर विन पण होऊ शकतात किल्लेवाडी संघ. कुठलीच गोष्ट अशी अशक्य नाही, ती आपण करू शकत नाही. आता किल्लेवाडी संघ फिल्डिंगसाठी सज्ज आहे. अंतिम टप्प्याचा सामना, टी20चा सामना आहे. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात किल्लेवाडी संघ. आणि बारसू संघ बॅटिंगसाठी देवा आलेला आहे. देवा आणि पट्टू. बॅट्समनचं नाव देवा आहे. देवा आणि पट्टू आहे. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात. सकाळपासून दोन्ही संघांनी मेहनत घेतलेली आहे. 32 संघांमधून एवढं आपले कामगिरी दाखवायची म्हणजे भरपूर काय मेहनत आहे त्याच्यामध्ये. आता बहुतेक जवळजवळ खेळाडू म्हणजे 30च्या जवळजवळ खेळाडू असे लावता येत, म्हणजे त्याने कोणी एक्स्ट्रा रन गेले नाही पाहिजे. बघूया खेळाडूंची कशी कामगिरी होते, फिल्डिंग करतात कशा प्रकारे. देवा लेफ्ट हँडर बॅटर, लेफ्टी बॅटर आहे.
आणि बॉलिंग मार्कवरती रोहित आणि स्ट्राईकवरती देवानी सकाळपासून कामगिरी चांगल्या प्रकारे केलेली आहे. मागाच्या जेव्हा सेमीफायनलचा जेव्हा सामना चालू होता त्यावेळी त्यांनी मला वाटतं 5-6 मारले. खूप चांगला स्कोअर मारला. 35 रन त्यांचेच होते. रोहित देवायानं गोलंदाजी कशा प्रकारे करतात ते बघूया. खूप अंधार झालेला आहे. रोहितने पहिला चेंडू टाकला आहे देवाला. समोरच्या दिशेने शॉट मारलेला देवाने. फिल्डरच्या हातात रनआउटची चान्स होते. रनआउट झाले असते देवा जर बॉल लवकर कलेक्ट करून जर गोलंदाजी मार्कवर फेकला असता तर रनआउट कदाचित झाले असते देवा. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसत आहेत. फिल्डिंग मागे पुढे सरकवत आहेत. पुढे 4 रनाची गरज आहे. ते 5 बॉल 4 रन पाहिजे. खूप अटीट्यूटीचा सामना आहे तरी पण 2 पाहिजे. 3च रन 5ला हे एकच काढला ना. हे अनिकेत एकच काढलाय ना. मग 4 पाहिजे ना आता. अरे 3 विन आहे. 3 विन आहे. 3 रन पाहिजे. 3 रन आहे म्हणजे आता 2 रन पाहिजे ना. हां 2 रन पाहिजे. 5 रन झाले नव्हते. 3च रन मारले होते. अशा प्रकारे समोरच्या दिशेने मारलेले आहे आणि इथे विन झालेले आहेत. किल्लेवाडी संघाने 6 बॉलला 3 रन मारले होते. इथे विन झालेले आहेत. 2 बॉलामध्ये 3 रन मारून विन झालेले बारसू संघ. अभिनंदन बारसू संघाचा. विन झालेले आहेत. चांगला जल्लोष दिसत आहे. हे बघा अशा प्रकारे जल्लोष केला जातो आपली कुठली पण टीम जिंकल्यानंतर. आता सेकंड नंबर प्राईज आहे आपलं किल्लेवाडी संघ आणि फर्स्ट नंबर मारला आहे ते बारसू संघाने. म्हणजे स्कोरमध्ये थोडीशी मिस्टेक झाली की 6 बॉलला 3 रन मारायचे होते. विकेट त्यांनी 3 टाकले होते त्यामुळे स्कोअर कमी झालेला. चला आता थेट जाऊया आपले बक्षीस वितरण समारंभ करायला. गावचे सर्व सभासद आलेले आहेत. म्हणजे बाबा आलेत गावावरून. इकडे सर्व मुंबई मंडळी आलेली आहे. सर्व आपलं बक्षीस वितरण समारंभ आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. मंडळी आपले मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे ग्रामस्थ मंडळ, गाव ग्रामस्थ मंडळ सर्व आलेले आहेत तिथे. सर्व आपले सभासद स्थानापन्न होत आहेत. सर्व थोड्यात सुरुवात सुरुवातचे आहेत. आणलेले सत्कार करायचा आहे आपल्याला. गाव मंडळी आलेली आहे. मुंबई ग्रामस्थांचा सत्कार केला जाईल. संघ बारसू त्याबद्दल मी क्रिकेट टीमच्या वतीनं गावाच्या वतीनं सर्वांचं
या टीमनं या सामन्याचं आयोजन चांगल्या प्रमाणे केलेलं आहे. त्याबद्दल मी देखील अभिनंदन करतो. पार पडायला चाललेली अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे. केलेली आहे त्याची मी सत्कार ग्रामीण अध्यक्ष हो समोर बघा, समोर वाचंदा, समोर बघा. काय जाधव समोर बघा. होय मारिशा फ्लॅश ठीक आहे. कोणता पकडलाय समोर बघा. हो पोचले समोर बघा. राहू दे राहू दे. चांगला फोटो घे, चांगला फोटो घे. समोर येऊ द्या. इकडे बा इकडे. मांडे कुठे आहे? गोप्याचा त्यांच्याच आहे. इकडे मांड्या, इकडे तू बरोबर करणार. क्लिअर दिसतंय ना. कोकण अरुण अरुण हे रोशन खाली वागा. मी पण गेल्या होता. मला एक कॉपी पाहिजे. सुरू होता की
कोकण अरुण कोकण अरुण हा उद्या उद्या बस झाला विजयचा नाही घेत अशा प्रकारे सर्व म्हणजे गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल देऊन झालेले आहे सर्वांना खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पारसू संघाला आणि किल्लेवाडी संघाला इकडे बघा इकडे मंगेदा केलं काढलास थांब दोन्ही हे मंगेदा आणि सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व बघ येत काय इकडे बघ ते थांबे उभा राहू दे ना तुला नवीन फ्लॅश घ्यायला लागेल कॅप्टन विजय पावले अशा प्रकारे दुसरं बक्षीस वितरण सोहळा संपलेला आहे. अशा प्रकारे आता घरी जायची तयारी चालू झालेली आहे सर्वांची आणि सर्व खेळाडू आपले घरच्या दिशेने निघणार आहेत आपले बक्षीस वगैरे घेऊन. सर्व उत्साह त्यांचा पण खूप वाढलेला आहे. बारसू टीमचा पण खूप उत्साह वाढला. जिंकल्यानंतर प्रथम पारितोषिक पटकावला बारसू संघाने आणि किल्लेवाडी संघाने सेकंड पारितोषिक पटकावलं. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली.